नान्नी शिरोळमध्ये जिनसेन स्वस्ती श्री मठ आहे. त्या मठामध्ये गेले अनेक वर्ष हत्ती तिथं त्या ठिकाणी आहे आणि 200 वर्षाची परंपरा आहे. तिथं हत्ती आहेत. अनेक मठांमध्ये हत्ती आहेत. परंतु आता सगळे हत्ती हे वंताराला घेऊन जायचं नियोजन सरकार करतंय. सामाजिक बांधिलकी ठेवून किंवा धार्मिक भावना या हत्ती नेण्यामुळे दुखवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की याचा फेरविचार करावा. 200 वर्षाची परंपरा आहे. ती परंपरा जैन समाजाची आपण मोडणार आहेत का? जैन समाजाची आस्था या सगळ्या मिरवणुकीच्या पाठीमागं प्रामुख्यानं त्या ठिकाणी असते. अनेक धार्मिक कार्यक्रम असतात. त्यावेळी त्या हत्तीवरून अनेक मंडळी येत असतात, पूजेला येत असतात आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला की या संदर्भात धोरणात्मक निर्णय न घेता ज्या ज्या मठांच्याकडे जे जे हत्ती आहेत त्यांना निगा कशी राखायची सांगा. त्यांच्यावर काही नियम असतील तर ते नियम लागू करा. परंतु सगळेच उचलून तुम्हाला हत्तीच घेऊन जायचं असेल तर आमचं नुकसान करणारे हत्ती दाजीपूरमध्ये आहेत, तर जे शेतकऱ्यांचं नुकसान करतात ते पकडाने घेऊन जावा. चंदगड बसणं हत्ती आहेत ते. हे जे ऑलरेडी आहेत व्यवस्थित आहेत, माणसाळलेले आहेत, त्यांना का घेऊन जाताय आमचा प्रश्न आहे. नाही, उद्या ते दोघेही बंधू मला भेटणार आहेत. मी त्यांच्याशी विस्तारानं चर्चा करेन. हर्षवर्धन संकपाळजी, बाळासाहेब थोरातजी त्यांच्याशी बोललेले आहेत. त्यांना विनंती केलेली आहे की बा असा कुठलाही निर्णय घेऊ नका. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत, अजून जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत खरं नाही. काय करतात? मला वाटतं महाडिक साहेबांनी हा करणं म्हणजे विनोद आहे. त्यांनी आजपर्यंत काय राजकारण केलं? उलट जिल्ह्यामध्ये राजकारण जे काही झालं ते त्यांच्या कार्यकाळातच पूर्वी संघटनात्मक ताकदीचं किंवा पक्षाचं राजकारण होतं. त्याला खीळ कुणी बसवली? पैशाचं राजकारण या जिल्ह्यामध्ये प्रथम कुणी आणलं याचा इतिहास त्यांनी थोडा तपासावा. संजय राऊतांचा अधिवेशनामध्ये आम्ही बघितलं, साधारणपणे ज्या माहित्या बाहेर येत होत्या, जे व्हिडिओज बाहेर येत होते, खाजगी घरातला संजय शिरसाटांचा व्हिडिओ कसा बाहेर आला आता आम्हाला माहित नाही. तो माध्यमांच्यापर्यंत कसा पोचला हे आम्हाला माहित नाही. त्याच्या मागं कोण होतं हे आम्हाला माहित नाही. आणि म्हणून एकूण जे काही चित्र दिसतंय त्याच्यावरून एकनाथ शिंदेची गरज संपलेली आहे असं साधारणपणे भाजपची धारणा झालेली आहे. समर्थकांना सुद्धा गोळ्या करण्याचा प्रयत्न आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. शिवाजी पाटलांनी मोर्चा काढला आणि इकडे राजेश क्षीरसागर आंदोलन करतात. याला जोडून राजेश क्षीरसागर म्हणतात की 80% शेतकऱ्यांचं समर्थन नाही. ठीक आहे, राजेश क्षीरसागरांना आदेश आला असेल हे करण्याबाबत, ते खाजगीत तुम्हाला भेटले तर सांगतील शक्तीपीठाची गरज आहे का नाही कदाचित. परंतु वरनं आदेश आला असेल त्या बिचारा दुसरा काय पर्याय नाही. परंतु 7/12 उतारे मग हरकती एवढ्या का आल्या? ज्यावेळी हे नोटिफिकेशन निघालं त्यावेळी शेतकऱ्यांनी हरकती दिल्या त्या खोट्या आहेत का? हजारो हरकती शेतकऱ्यांनी दिल्या त्या खोट्या आहेत का? आणि म्हणून मला वाटते त्यांच्यावर शिवाजी पाटील असू देत किंवा राजेश क्षीरसागर असेल, यांच्या डोक्यावर बंदूक आहे की हे करा, आंदोलन करा, पाठिंबा द्या. ते म्हणून मला वाटतं की त्यांनी नीट माहिती घ्यावी की शेतकरी किती त्यामध्ये आहे. नाही, मला वाटतंय तो विषय मी ऑलरेडी त्यांच्या लोकांशी बोललेला आहे आणि दौऱ्याचा आणि ह्याचा तो विषय नाही आहे. आता भोगावती कारखान्याचा काय विषय आहे का? म्हणजे जे बाहेर लोक चर्चा करतात कारण काय हे मला ते उद्या दोघं भेटल्यावरच मला कळेल की कारण नेमकी काय. नाही, खालच्या सभागृहामध्ये भास्कर जाधवांना महाविकास आघाडीनं विरोधी पक्ष नेता द्यावा असं सांगितलेलं. आता मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळी सांगितलं की अध्यक्ष योग्य वेळी निर्णय घेतील. आता योग्य वेळ कधी येणार आणि दाते पंचांग बघायचं का कुठलं पंचांग बघायचं आम्हाला माहित नाही. आता कुठली योग्य वेळ विधानसभा अध्यक्ष काढणार आहेत आम्हाला माहित नाही. विधानसभेचा विरोधी पक्ष नेता करायचा, विधान परिषदचा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे 29 ऑगस्टपर्यंत त्यांची अजून मुदत आहे. आमदारकीची त्यांची मुदत आहे. परंपरा असते की सभागृह पुढचं होणार नसेल आणि त्याच्यामध्ये जर सदस्य निवृत्त होत असेल तर त्याचा निरोप समारंभ करतो. त्या परंपरेला आपण हा निरोप समारंभ केलेला आहे आणि म्हणून आज त्याची चर्चा नाही. पण क्लेम काँग्रेस नाही, हा विषय वेगळा आहे.
साधारण जमीन केवढी होती ते पण तपासले का? हा नाही, हा विषय वेगळा आहे. पैसे मोबदला हा विषय आमच्या पुढे चर्चाच नाही. आम्ही मुळात म्हणतोय गरज नसलेला हा शक्तीपीठ आहे. मोबदला हा आमच्या पुढे विषयच नाही आहे. त्यामुळे त्यांनी 6 पट मागताना मागण्यामागचं कारण कदाचित त्यांच्याही डोक्यावर बंदूक असेल म्हणून 6 पट मागावं म्हणजे घेतली जाणार नाही. आता हसन मुश्रीफ साहेब बोलताना म्हटले की अजून एक 2-3 मला वाटते आता शेतकऱ्यांचा प्रश्न मांडताना अनेकदा आंदोलन होतं. आता तुम्ही बघितलं असेल, आपण व्हिडिओ बघितला, छावा संघटनेच्या लोकांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. भूमिका मांडून ते बाहेर आले. प्रदेशाध्यक्षांनी निवेदन रितसर स्वीकारलं. बाहेर आल्यावर त्यांना मारणं म्हणजे हे किती अमानुष आहे. म्हणजे दहशतवाद किंवा दहशत पसरायची, सरकारविरुद्ध कोणी बोलेल त्याला आम्ही असंच उत्तर देऊ, हे महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये चालणार नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र असा नव्हता. आणि म्हणून मला वाटते पोलिसांनी मारणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी आमची अपेक्षा असणार. संजय राऊतांनी अजितदादांना भेटून विनंती केली होती की सहकार हा राज्याचा सहकार आहे, तुम्हाला असं करता येणार नाही. राष्ट्रवादी पवारसाहेब गटाचे आमदार अशोक पवारजींना असंच थांबवलं होतं. त्यांनी हायकोर्टातनं जाऊन ऑर्डर घेतली आणि पैसे द्यावे लागले. शासनाला असं एक पिक अँड चूज करता येत नाही. धोरण स्वीकारलं तर सगळ्यांसाठी द्यावं लागेल. सगळ्या कारखान्यांना मदत करायची तर अडचणीतल्या सगळ्यांनाच मदत करावी लागेल. मुश्रीफ साहेब महायुतीचा नारा म्हणतात, तुमची काय भूमिका असणार? नाही, मला वाटतं अजून बरं वर्षभर आहे. जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहेत, बरंच पाणी वाहून जाणार आहे. आता एक तालुक्यात 2-2, 3-3 गट एकत्र आलेले आहेत. त्यांचा संसार कसा होणार आहे हे मला आता जिल्हा परिषदला कळेल, महापालिकेला कळेल, नगरपालिकेला कळेल की तो कसा होणार आहे. त्यातून आमची वाटचाल महाविकास आघाडी म्हणून चांगलीच दिसेल आपल्याला. आणि बागायती क्षेत्रात जाणार नाही जास्त, त्या ठिकाणाहून सुद्धा महामार्ग निर्मितीच्या संदर्भात आमची भूमिका आहे आणि मुख्यमंत्री या महामार्गासाठी आग्रही आहे. नाही, कोल्हापूर पुरता हा विषय नाही, 12 जिल्ह्याचा विषय आहे. 12 जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध आहे. आपण सगळीकडे बघताय, परभणी असू दे, धाराशिव असू दे, सोलापूर असू दे, सगळीकडे शेतकऱ्यांनी विरोध केलाय, सांगलीमध्ये विरोध केलाय. विषय एका जिल्ह्यापुरता नाही आहे. गरज नसलेला महामार्ग नको अशी आमची साधारणपणे भूमिका आहे. एक्झिस्टिंग हायवेला जोडणारे रस्ते तुम्ही मजबूत करा, ते 4 लेन करा. आता पुणे कोल्हापूर गेले 5 वर्ष हा रस्ता 6 पदरी आहे. अजून आमचा पंचगंगेवरच्या पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. जे प्रश्न प्रलंबित आहेत ते करा. शहरांमध्ये पैसे द्या. 100 कोटीचे रस्ते कुठे आहेत आम्हाला हुडकावं लागतंय. ती क्वालिटीची कामं करा, त्याच्यावर लक्ष द्या. गरज नसलेला महामार्ग करू नये अशी अलाइनमेंट चेंज झाले तरी नाही, अलाइनमेंट चेंजचा विषयच नाही. महामार्ग नको. राहुल पाटीलांच्या संदर्भात काय, कारण राष्ट्रवादीच्या वाटेकरण्याची चर्चा ठिकाणी सुरू आलेला आहे. नाही, म्हणून हे कुठेतरी एकमेकांच्या संदर्भात कुरघोड्या करण्याचं काम सुरू आहे. मी पहिल्यापासून सांगतोय, ही महायुती नॅचरल अलायन्स नाही आहे. हा आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स आहे, जबरदस्ती झालेला अलायन्स आहे. आणि त्यामुळे या एकमेकात सुसंवाद नाही आहे हे दिसून आलेलं आहे. प्रत्येक मंत्री म्हणतो आम्हाला निधी नाही आहे. राज्यमंत्री सभागृहात सांगतात मला अधिकार नाही आहेत. म्हणजे उत्तराला ते येतात क्रम सांगतात की मला अधिकार नाही आहे. एकूणच सरकारमध्ये अंदागोंदी चालू आहे. प्रत्येकजण आपापल्या खात्यातला वाटा कसा काढता येईल याच्या पलीकडं महाराष्ट्र म्हणून बघताना या ठिकाणी दिसत नाही. एकीकडे गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष करावा, काय सांगाल? जनसुरक्षा या नियमाबद्दल आक्रोश कुठेतरी होताना दिसतोय. आज त्या संदर्भात तुम्ही आंदोलन देखील केलं. जनसुरक्षा विधेयकामध्ये काही सूचना आम्ही सांगितल्या होत्या, त्याची अंमलबजावणी झाली नाही. विधान परिषदमध्ये ज्यावेळी आलं त्यावेळी आम्ही डिसेंट नोट देऊन हे विधेयक रद्द करा अशी भूमिका मांडली. कारण की UAPA कायदा असेल किंवा आत्ताचे कायदे आहेत त्यामध्ये याचा तरतुदी करा, केंद्राचा कायदा स्ट्रॉंग करा अशी आम्ही भूमिका मांडली होती. परंतु कुठंतरी आंदोलनं, संघटना पातळीवरचे आंदोलनं, सरकारच्या विरोधातली आंदोलनावर ही अर्बन नक्षलवादी ठरवायची आणि त्यांच्यावर कारवाई करायची असं एक षडयंत्र सरकारचं आहे. आणि म्हणून परवा राज्यपाल महोदयांना देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणून भेटलो आणि त्यांनाही विनंती केली आहे की हे विधेयक परत पाठवा आणि पब्लिक हिअरिंग, म्हणजे 12,000 सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहेत, त्याचं पब्लिक हिअरिंग घ्या, लोकांची भावना समजून घ्यावी सरकारनं, असं आमचं म्हणणं आहे.
झाला. आता त्याच संचालक वाढीवरून महायुतीच्या नेत्यांना माडिक गटाकडून टार्गेट केलं जाते. नाही, मला वाटतंय एक सरासर विचार करून गोकुळची उलाढाल 4,000 कोटीवर गेलेली आहे. जनावरं 5 ते 6 लाखाच्या पुढं जनावरं गेलेली आहेत. व्याप्ती वाढलेली आहे. ज्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही निर्णय घेतला त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी आणि त्याची व्याप्ती वाढली म्हणून आपण संचालक वाढीचा निर्णय प्रामुख्याने घेतला. कारण की शेवटी विश्वस्त जेवढे असतील आणि सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे, असं नाही की आपण चुकीचं काय करतोय, सहकार कायद्यातली तरतूद आहे. म्हणून व्याप हा गोकुळचा वाढलेला बघता अजून 4 संचालक असले तर संस्था चालवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मदत होईल, हा एकमेव उद्देश आहे. आता महायुतीत काय चाललंय ते महायुतीतल्या नेत्यांना तुम्ही विचारणं संयुक्तिक राहील. मी मगाशी सांगितलं, त्यांचं तुझं माझं जमाना तुझ्या विना कर्मेना अशी महायुती सध्या आहे. शक्तीपीठच्या विरोधात देखील म्हटले तर ते आमच्याकडे येणार असतील तर आपण मोठ्या मनानं त्यांचं स्वागत करू. नाही, मला वाटते मला ते उद्या दोघंही बंधू भेटणार आहेत. माझी काल त्यांची फोनवरनं चर्चा झालेली आहे. दोघंही भेटतील. काँग्रेस म्हणून PN साहेबांनी आपली हयात काँग्रेसमध्ये काढलेली आहे. बोंद्रे दादांचा गट हा PN साहेबांच्यावर पुढच्या काळात राहिला आणि PN साहेब काँग्रेस म्हणून या ठिकाणी राहिले. या मतदारसंघाची भौगोलिक रचना बघितली तर करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा अशी भौगोलिक रचना साधारणपणे या विभागाची आहे. आणि सगळ्यांचीच मोठी ताकद या गगनबावडा असू दे, पन्हाळा असू दे, करवीर जुना असू दे, नवा करवीर असू दे, सगळ्या गटातटाची ताकद प्रचंडपणे येत आहे. आणि गटातटाची ताकद कुणाची आहे तर ती काँग्रेस पक्षाची आहे. मूळता काँग्रेस पक्षाची ताकद यामध्ये. तर मला नाही वाटत ते असा काय निर्णय घेतील. आणि ऑलरेडी चंद्रदीप नरके तिथं आहेत. 25 वर्ष PN पाटील गटाच्या लोकांचं आणि नरकेंचं गावागावामध्ये वांदी आहेत, गावागावामध्ये भांडणं आहेत. आणि म्हणून मला नाही वाटत हा काय निर्णय ते घेतील असं मला वाटत नाही. माझा प्रयत्न असणार आहे की ते जाऊ नयेत, यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असणार. कारण की आता जे नाना पटोले जे असतील, विजय वडेट्टीवार असतील, सभागृहात वरच्या सभागृहात अंबादास दानवे असतील, या संदर्भातलं जे पुढे येतंय एकूणच सगळं बघितल्यानंतर कदाचित हे शक्यता नाकारता येत नाही. समृद्धीमध्ये ज्यांचं हात हे झाले त्यातले काही अधिकारी आहेत अशी आमची माहिती प्रामुख्यानं त्या ठिकाणी 3-4 हॉटेल्स नाशिकमध्ये आहेत. त्या हॉटेल्समध्ये हा सगळा कारभार घडला अशी चर्चा पुढे येते. आणि म्हणून मला वाटते की शासनानं आता पोलीस तपास करतायत. पोलिसांना आमची विनंती आहे की तपास हा जाहीर करावा, कोर्टात घालावा की नेमकं यातलं खरं काय खोटं काय. शंका जी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे त्याचं निरसन झालं पाहिजे. आणि पोलीस खात्याची जबाबदारी आहे की हा हनी ट्रॅप होता का नव्हता, असेल तर कुणी केला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. म्हणजे पुढं या ठिकाणी अनेक लोकांना मेसेज जाईल अशा पद्धतीचा. आणि म्हणून मला वाटतं सरकारनं यामध्ये हे लपवून ठेवून त्याचा राजकीय वापर न करता हे बाहेर काढावा अशी आमची अपेक्षा आहे. आणखी काय यामध्ये दिसते, कारण ज्या ठिकाणी न्यायालयात याचिका दाखल करून हे सगळं प्रकरण करण्यात आलं. नाही, न्यायालयात ही मंडळी गेली, आता सुप्रीम कोर्टात पुढे ही मंडळी जाणार आहेत. जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. मूळ मुद्दा काय की तिथं हत्तीची निगा राखली नसती, त्याच्यावर अत्याचार होत असतील तर ती ठीक आहे, आपण समजू शकतो की प्राण्यांचा कायदा आहे. परंतु तिथं हत्ती स्वतःपेक्षा जैन समाज त्याची जास्त काळजी करतोय. स्वतःपेक्षा त्याची देखभाल चांगली जर जैन समाज करत असेल तर मला वाटतं जैन समाजावर हा अन्याय असं माझं मत आहे. महाविकास आघाडी म्हणून आमचं संख्याबळ तिथं जास्त असल्यामुळे क्लेम साहजिकपणे काँग्रेसचा असेलच. चला.